Hello, good morning, friends. So now we have covered two beautiful chapters, which was based on mole concept. Okay, and that was really the performance you have shown for this two chapter is really excellent. Now let's start one more beautiful chapter. म्हणजे खूप जास्त भारी एखादी गोष्ट असते की नाही, ती शिकण्याचा आनंद आपल्याला या चॅप्टरमधनं मिळतो. सो फार यू मस्ट हॅव बीन फॅमिलियर की मॅडम असंच काहीतरी पहिल्यांदा असं खूप भारी असं काहीतरी सांगतात आणि मग टेस्ट घेतात आणि आम्हाला त्रास देतात. ओके, सो दॅट माइट बी वन थिंग, बट एनिवे अपार्ट फ्रॉम दॅट खरंच खूप छान चॅप्टर आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आपण या चॅप्टरमध्ये शिकतो, म्हणजे मी असं म्हणेन की इट्स लाईक अ मिस्ट्री, म्हणजे इट्स लाईक अ सस्पेन्स मूव्ही फॉर मी. तुम्हाला कसं काय, तर असं एक 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 गोष्ट आपण शिकत जातो आणि मग हळूहळू हळू त्यातलं जे रहस्य असतं, द सिक्रेट दॅट गेट्स ओपन, आणि मग आपल्याला असं हो वाव असं असे फिलिंग्स या चॅप्टरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे मला तरी आलेले आहेत, त्यामुळे आय एम शुअर की तुम्हाला पण ते येतील. ओके, सो व्हॉट इज दिस चॅप्टर, एवढं कोणाचं कौतुक चाललंय, तर दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम, विच इज अ मोस्ट ब्युटिफुल अँड रादर इन्स्टेड ऑफ ब्युटिफुल आय वुड से most conceptual, very important topic from your chemistry. Okay, it is the soul of your chemistry असं म्हणलं तरी चालेल. These are two chapters, one is structure of atom and second is chemical bonding किंवा त्याला nature of chemical bond असं म्हणतात, की जे दोन्ही चॅप्टर दॅट फॉर्म्स द बेस ऑफ केमिस्ट्री. ओके, अँड दॅट मेक्स केमिस्ट्री मोर अँड मोर इंटरेस्टिंग. ओके, सो तुम्ही म्हणाल एवढं काय आम्ही ऐकलंय आहोत स्ट्रक्चर ऑफ ॲटम, आता काय तुम्ही नव्याने शिकवणार? बरोबर आहे. ओके, ॲब्सोल्युटली करेक्ट क्वेश्चन, बिकॉज ॲटम हा शब्द आपण बघितला कसा कसा ऐकलाय तर आत्तापर्यंत. ओके, आता त्याचं काय परत परत स्ट्रक्चर, वी नो, आम्ही 10वी पास झालो अँड यू ऑलरेडी नो दॅट वी हॅव पास्ड विथ so many marks. Okay, so what different you are going to tell us in this chapter would be one question in your mind, that is structure of atom. Okay, तर हळूहळू ते कळेलच, बिकॉज दिस इज द ओपनिंग लेक्चर, रादर इंट्रोडक्शन लेक्चर असं मी म्हणेन, आणि त्यामुळे मोस्ट ऑफ द थिंग्स वुड बी रिपीटेड विथ अ न्यू अँगल इन युअर माइंड. ओके, की साधारणतः आपल्याला माहीतच होत्या, पण अच्छा या थोड्याशा अशा फरकाने आता माहिती झाल्या. हा एक बदल फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये स्टार्ट होतो. रादर वेन यू सी द टेक्स्ट बुक, ओके, तिथे एक वरती असं चॅप्टरच्या सुरुवातीला कॅन यू रिकॉल समथिंग इज गिव्हन. ओके, अँड वेन इट इज गिव्हन लाईक कॅन यू रिकॉल, मला थोडंसं आठवायला प्रश्न मी बघितलेले नाहीत नेमके, पण एक जस्ट बिफोर स्टार्टिंग स्ट्रक्चर ऑफ ॲटम फ्यू थिंग्स डेफिनेटली तुमच्या डोक्यात येतात. ओके, म्हणजे ॲटमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, बट वी आर टॉकिंग अबाउट द हिस्ट्री, की कुठून आलं हे स्ट्रक्चर, हे असं का अरेंज केलं, आणखीन यामध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ओके, सो इट इज नॉट जस्ट की इलेक्ट्रॉन्स असतात, हो माहिती आहे, प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, इट्स नॉट दॅट कॅज्युअल. ओके, सो नाव स्ट्रक्चर ऑफ ॲटमचं मी रिकॉल जे बोलत होती तुम्हाला, तर काय रिकॉल आपण बोलतो, तर लास्ट टॉपिक आय थिंक इन फर्स्ट चॅप्टर, ओके, यू हॅव लर्न्ड अबाउट द डाल्टन्स एटॉमिक थेअरी. खूप डेप्थमध्ये आपण डाल्टन्स एटॉमिक थेअरी बघितली, अँड यू ऑल नो दॅट डाल्टन्स एटॉमिक थेअरीनी काय सांगितलं. माय डिअर फ्रेंड्स, कधीतरी तुम्हाला 8वी 9वीच्या सायन्समध्ये हा रेफरन्स आला असेल महर्षी कणाद या नावाचा. ओके, द स्टोरी स्टार्ट्स फ्रॉम दिस पर्सन. ओके, महर्षी कणाद यांनी काय सांगितलं होतं, तर ही जस्ट व्हॉट यू कॅन से प्रपोज दॅट matter is composed. Now you all know what is a matter. So matter is composed of tiny particles, very small particles, and those particles he called as परमाणू. त्यांनी काय म्हणलं होतं, त्याला परमाणू असं म्हणलं होतं. आफ्टर दॅट, हे फक्त मी रेफरन्सेस सांगते, म्हणजे आपण नाही का ट्रेलर असतं आणि मग ते आपण ऐकतो आणि मग त्याच्यावरनं पिक्चर बघतो, तशी ही सगळी सुरुवात आहे या चॅप्टरची. ओके, सो इट स्टार्ट्स फ्रॉम महर्षी कणाद. आय टोल्ड यू व्हॉट ही प्रपोज्ड. सो त्यांनी परमाणू हा कॉन्सेप्ट सांगितला. विथ रेफरन्स टू दॅट डाल्टन्स एटॉमिक थेअरी वॉज देअर, अँड डाल्टनने काय सांगितलं याच्यावर आपण डिटेल बोललोय, फक्त एकदा आठवण करून देते 2 वाक्यांमध्ये. डाल्टन्स एटॉमिक थेअरी सिमिलर टू महर्षी कणाद प्रपोज दॅट
the matter is composed of small, tiny particles, and the very important word which was there in Dalton's atomic theory, my dear friends, if you remember, that was indivisible. Indivisible particle, which was very important thing. What is indivisible? Which cannot be further divided. पण त्याच्यापेक्षा छोटं काही नाहीच आहे असं कोणाला म्हणायचं होतं मला सांगा डाल्टनला. आणि जवळपास 100-1 वर्ष लोक या डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीवर विश्वास म्हणण्यापेक्षा ती खरी आहे असं मानत होते, कारण तोपर्यंत दुसरं काही शोध लागलेला नव्हता. ओके, सो Dalton's atomic theory proposed about this atom that as a indivisible particles which cannot be further divided. मग आता हे सगळं छान सांगितलं असताना डाल्टनने परत आता नव्याने ॲटॉमिक स्ट्रक्चर कुठून आलं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम कुठून आलं, तर बाळांनो Dalton's atomic theory was not able to explain few things. कुठल्या गोष्टी तिला सांगता नाही आल्या. तर तुम्हाला तो एबोनाइट आणि सिल्क रॉड वाला एक्सपेरिमेंट माहिती असेल, मी काही परत तो आठवण करून देणार नाही, बिकॉज यू ऑल नो व्हॉट वॉज दॅट सिल्क अँड एबोनाइट रॉड वाला एक्सपेरिमेंट. सो यू ऑल नो इवन दॅट इट जनरेट्स द इलेक्ट्रिसिटी वेन यू रब ऑन द फर अँड ऑल दॅट. सो तो जो एक्सपेरिमेंट आहे त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन वॉज नॉट बाय डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. ओके, अँड मग ती त्याला ते एक्सप्लेन करता आलं नाही. मीन वाईल मायकल फॅरेडे आणि या सगळे जे काही लोक होते त्यांच्यातनं मग हळूहळू ही स्टोरी पुढे गेली. आता इतकं डिटेलिंगची आपल्याला गरज नाही आहे, बिकॉज देन आपला जो केमिस्ट्री अप्रोच आहे फॉर दिस चॅप्टर दॅट वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज दॅट चॅप्टर. सो हे न सांगता आल्यामुळे मग साधारण लेट 19 मध्ये आणि अर्ली 20sच्या काळामध्ये डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी वॉज ब्लोन. व्हाय? द रिझन इज की त्यावेळेला एक नवीन प्रकार, म्हणजे नवीन प्रकार म्हणण्यापेक्षा देर वॉज अ थेअरी विच came into picture and that was subatomic particles. हे काय अचानक रात्रीतनं नाही घडलं की चला आता हे झालं, आता डाल्टन काढून टाका, चला नवीन लावा, असं नसतं. हे काय आपले पिक्चरवर पिक्चर बदलत जाण्यासारखं नाहीये. वी आर नॉट टॉकिंग अबाउट द डिफरंट मूव्हीज, बट रादर त्याचे फेल्युअर आलं किंवा त्या ज्या गोष्टी डाल्टनला सांगता नाही आल्या आणि ज्या मीन वाईल मध्यंतरी डेव्हलपमेंट्स झाल्या. सो बेस्ड ऑन दोज डेव्हलपमेंट there is subatomic particles which we are going to talk about. Okay, so हे अचानक आले का, यांचा कसं शोध लागले, काय याच्याबद्दल गोष्टी सांगितल्या गेल्या. सब ॲटॉमिक पार्टिकल याचा अर्थ तुम्हाला कळतोय का, की ॲटम मधले जे छोटे पार्टिकल्स आहेत, दॅट मीन्स या इंडिव्हिजिबल शब्दाला पहिल्यांदा इथे खोडा बसतो की ॲटम कॅन बी डिव्हायडेड. सो हे अचानक नाही सांगितलं मी सांगितल्याप्रमाणे. ओके, सो स्लोली थेअरी सुरू झाल्या अँड इट वॉज फर्स्ट बाय सर जे थॉम्सन. सो आता आपण काय करतोय की आपण हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स नेमके काय, कुठून आले, कसे शोध लागले, जे आपण आता बोलतोय. सो फर्स्ट थिंग माय डिअर फ्रेंड्स विल टॉक इज द डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. मस्त वाटतंय ना, की आधी सांगितलं की ॲटम इज इंडिव्हिजिबल अँड नाव वी आर टॉकिंग अबाउट द सब ॲटॉमिक पार्टिकल. इन दॅट द फर्स्ट ॲटॉमिक पार्टिकल विच विल टॉक अबाउट इज व्हॉट इट इज डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन. सो विच वॉज बाय सर जे थॉम्सन. ओके, या व्यक्तीने मी म्हणेन की येस, इट वॉज रिअली रिव्होल्युशनरी कॉन्सेप्ट पुट फॉरवर्ड बाय discovery put forward by Sir J.J. Thomson, that is the discovery of electron. Okay, डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन परत एकदा याच्या जेवढ्या डेप्थ मध्ये आहेत साधारण मी तुम्हाला त्याचे बेस सांगण्याचा प्रयत्न करते. सो सर जे थॉम्सन कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. ओके, कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट वरनं त्यांनी हा इलेक्ट्रॉन किंवा कॅथोड रेज ज्याला पूर्वी म्हणायचे that was basically found out by this Sir J.J. Thomson. आता त्याचं चित्रपुस्तकात तुमच्या दाखवलेलं आहे की कॅथोड रे ट्यूब म्हणजे CRT कसा दिसतो. तर बेसिकली मी अगदी तुम्हाला सिंपल डायग्राम मध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मग याच्यावर काय म्हणतात त्याला, अतिशय सुंदर आहे. पण तुम्हाला माहिती आहे की मी डायग्राम्स कशा काढते, म्हणजे अजून नाही काढल्या पण तरी साधारण अंदाज तुम्हाला आलेला असेल.
ओके, सो आय विल डेफिनेटली ट्राय टू एक्सप्लेन दिस. आता हे बऱ्यापैकी चांगला मी डायग्राम काढलेला इथे तुम्हाला दिसतोय, किंवा बऱ्यापैकी नसेल चांगला तुम्हाला वाटत तर त्याला गोड मानून घ्या. राईट, आता हे काय आहेत, व्हॉट आर दिस? सो दीज आर व्हॉट माय डिअर फ्रेंड, दीज आर बेसिकली द टर्मिनल्स कॅथोड आणि ॲनोड. बरोबर आहे, हे दोन टर्मिनल्स आहेत. सो दिस इज कॅथोड which is connected to the negative terminal of the battery, and this is the positive, you know these symbols, negative and positive. So this plate is connected to the positive terminal, which is basically what it is, anode, right? आणि इथे साधारण इथनं जे रेज पास होतात those strikes to this फ्ल्युरोसेंट स्क्रीन, आणि मग त्याच्यावरनं आपल्याला कळतं की कुठे कुठे फ्ल्युरोसेंट म्हणजे या स्क्रीनवर ते जाऊन पडतात, आणि देन वी ऑब्झर्व दोज एलिमिनेशन देअर्स, म्हणजे एक छोटे फाईन असा ग्लो तिथे तयार झालेला दिसतो. ओके, सो एनिवे, सो स्टोरी इज हिअर. व्हॉट इज प्रेझेंट इन दिस कॅथोड रे ट्यूब इज लो प्रेशर गॅस त्यामध्ये भरलेला असतो. हाय पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड हिअर. दोज डिटेल्स आर नॉट गिवन इन युअर टेक्स्टबुक. नाउ अंडर दिस कंडिशन्स व्हॉट हॅपन्स इज, या हाय पोटेन्शियल डिफरन्स, हाय व्होल्टेज म्हणूया, आणि लो प्रेशरवर काय होतं तर दिस सर जे थॉम्सन ऑब्झर्व दॅट the stream of particles is striking on this side. Okay, and this stream, okay, ही जी इथनं रेज निघाले आणि हे असे जे रेज होते which was originated from the negative terminal, that is from cathode, and that's why this person called them as cathode rays. Later he proved that this cathode rays are basically composed of the tiny particles, very small particles, negatively charged particles, and those negatively charged particles later on were called as electron. Okay, so the rays which were originated from cathode after applying all these conditions, those cathode rays, now समजलंय का दिलं, because they are originated from the cathode. As they are originated from the cathode, which is a negative terminal that consists of definitely इथनं ते रिपेल होतात, and that's why त्यांच्यावर चार्ज कुठला असला पाहिजे, निगेटिव्ह. ओके, सो दिस इलेक्ट्रॉन्स म्हणजे या कॅथोड रेजला पुढे जाऊन इलेक्ट्रॉन्स हे नाव देण्यात आलं. दॅट वॉज, आय थिंक इफ आय एम करेक्ट, दॅट वॉज बाय द सायंटिस्ट लॉरेन्झ. सो लॉरेन्झनी त्याला पुढे जाऊन त्या कॅथोड रेजला इलेक्ट्रॉन हे नाव दिलेलं होतं. एनिवे, सो या CRT एक्सपेरिमेंटवरनं तुम्हाला काय कळतं की सर जे थॉम्सन हॅज डिस्कवर्ड tiny negatively charged particle, and those negatively charged particles are basically what they are, nothing but our electrons. Okay, so हा जो पहिला subatomic particle शोधून काढला, that was by this person. Okay, now on these lines similar experiments were done. Similar experiments मध्ये मग नंतर पुढे जाऊन जसा इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली तशीच पुढे जाऊन प्रोटॉन्स आणि मग न्यूट्रॉन्स असे जे पार्टिकल आपल्याला माहिती आहेत त्यांचे पण हळूहळू शोध लागले. दिस कॅथोड रेज बेसिकली, दॅट इज व्हॉट यू कॅन से इलेक्ट्रॉन, they were discovered in the year 1897. ओके, म्हणजे आपण आता ही स्टोरी कुठून सुरू केली तर हे काही वर्ष वगैरे लक्षात ठेवावे लागत नाही, बट इट साऊंड्स इंटरेस्टिंग ना किती मागे आपण चाललोय. म्हणजे वी आर इन 2020 अँड वी आर गोइंग बॅक, किती मागे चाललोय बघा तुम्ही. सो 1897 डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन बाय सर जे थॉम्सन. इज इट क्लिअर? कशी केली, काय केली, एक थोडासा रेफरन्स तुम्हाला मिळाला असेल. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ दिस इलेक्ट्रॉन, हे काय असतात तर ॲज आय टोल्ड यू दॅट हे कधी कधी विचारतात पेक्षा माहिती असलं पाहिजे असं मी आत्ता म्हणेन. खूपच बेसिक प्रश्न आहे, त्यामुळे याच्या इतक्या बेसिकवर कोणी जात नाही, म्हणजे ते गृहीत धरलं जातं की येस माहितीच असायला पाहिजे, सायन्सचं पोरगा आहे म्हणल्यावर. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस इलेक्ट्रॉन, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ दिस इलेक्ट्रॉन. मग आता तो पुस्तकात एक सुंदर चार्ट वगैरे करून दाखवलाय त्यांनी. जसं जसं पार्टिकल पुढे जातोय तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतेय तुम्हाला आता. सो द चार्ज यू ऑलरेडी नो, इट इज निगेटिव्ह चार्ज. ओके, फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. Then second important thing is what is the exact value in coulombs. So मला वाटतं फिजिक्स मध्ये आलं असेल, सो मी सांगण्याची खरं म्हणजे गरज आता नाहीये. सो इट इज -1. What is the value? It is 6022
into 10 raised to -19 कुलोम, राईट. ही तुम्हाला ऑलरेडी माहिती असावी कदाचित फिजिक्समध्ये. सो दॅट इज निगेटिव्हली चार्ज. सो ही इथे तुम्हाला हा व्हॅल्यू दाखवलेली आहे. देन थर्ड इज व्हॉट अबाउट द सिम्बॉल वगैरे, म्हणजे ते काय, ई हा तुम्हाला जो बरेचदा दिसतो दॅट इज अ सिम्बॉल फॉर इलेक्ट्रॉन. बेसिकली हा काही ठिकाणी येतो, म्हणजे आपल्याला स्पेशली कुठे माहिती आहे का की नेक्स्ट इयर इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर, इफ देर आर नो चेंजेस, इफ दॅट वुड बी देअर, तिथे ई मायनस असं लिहिण्याची खूप पद्धत असते. सो तो ई मायनस म्हणजे बेसिकली काय, दॅट इज द इलेक्ट्रॉन विच यू ऑलरेडी नो. देन अबाउट द मास, सो इट इज 9.1 इंटू, आता ते बरंच मोठं आहे पुढे, 9.1 इंटू 10 raised to -31 kg. ओके. जे ॲटॉमिक युनिट तुम्ही आपण बघितलं होतं, AMU युनिफाईड मास जे आपण बघितलं होतं, इन दॅट द व्हॅल्यू इज व्हॉट, इट इज 0.00. आय जस्ट चेक फ्रॉम द टेक्स्टबुक, गडबड नको व्हायला, मी ते काही पाठ नाही करून ठेवत. 0.00054, दॅट इज यू. ओके, you all know what is this U, that is unified mass. So yes, it is correct, approximately 0 U म्हणजे negligible mass थोडक्यात या electrons आपण consider करतो. Anyway my dear friends, these properties you should know: negatively charged, what is the value in coulombs, then what is the mass of electron in kg, and what is the mass in U, that is unified mass. म्हणजे इतकं कमी ते आहे. So that is the first what you can say discovery, ज्याला आपण म्हणतो discovery of electron. I hope this is very clear with the properties which I have written on the board. Correct? Okay. Now let's go to the next part, that is, लिहायचं असेल तर you can pause the video, or otherwise it is given in the textbook very well. So मी काही ते थांबवून ठेवण्याची गरज अजिबात नाहीये. Now the next is on the similar line. There is about the discovery of proton. Okay. Now discovery of proton, खरं म्हणजे एनोड रेसची डिस्कवरी जी झाली, दॅट वॉज बाय व्हॉट यू कॅन से द सायंटिस्ट गोल्डस्टेन. इथे रेफरन्स आलेला नाही आहे त्याचा, सो एक तुम्हाला माहिती म्हणून सांगते. कॅथोड रेसच्याच बेस्डवर एनोड रेसचा एक्सपेरिमेंट केला गेला, अँड दॅट वॉज बाय गोल्डस्टेन, GOLDSTEIN, गोल्डस्टेन. ओके. सो एनोड रेस डिस्कवरी त्यांच्या नावाने आपण बघतो, आणि मग पुढे ज्या डेव्हलपमेंट्स झाल्या त्याच्यामधनं आत्ता जे पुस्तकामधनं एक्स्ट्रॅक्ट करून तुमच्या समोर सांगितलंय, दॅट इज अबाउट द डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, अँड दॅट इज बाय एक्सप्लेन ॲज रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. त्याच्यामध्ये तो रेफरन्स येतो, राईट. सो रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, यू ऑल नो प्रॉबेबली व्हॉट वॉज द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. माहिती आहे सगळ्यांना रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल काय होतं. मला वाटतं यायलाच पाहिजे, म्हणजे इफ यू आर 10th पास्ट देन यू शुड नो, असं मला वाटतं. कुठेच आला नसेल रेफरन्स, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बट असं नाही होणार. सो डिस्कवरी ऑफ प्रोटॉन म्हणजे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, 19 इयर बघायला पाहिजे, 1911 मध्ये इट वॉज प्रपोज्ड, ओके, बाय रुदरफोर्ड. तर त्यामध्ये जे रुदरफोर्ड्सचे ऑब्झर्वेशन्स होते त्यामधनं हा प्रोटॉनचा डिस्कवरी झाला, आणि रेफरन्स दिला गेला बेसिकली प्रोटॉनचा. आणि मग साधारण 1919 मध्ये आय एम सॉरी, सो 1919 मध्ये ऍक्च्युली रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमधनं, म्हणजे काही ऑब्झर्वेशन्स मधनं काय केलं त्यांनी, मी सगळं सांगते तुम्हाला, ते कन्फर्म झालं की येस देर आर प्रोटॉन्स, जे आपल्याला माहिती आहेत, म्हणजे कळलेत आत्ता. सो व्हॉट वॉज दॅट रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आय थिंक सगळ्यांना हे आठवत असेल काय असतं. तर परत एकदा एक असा तुम्हाला आठवत असेल एक सोर्स होता, बरोबर, लेड बॉक्स, विच वॉज अल्फा पार्टिकल सोर्स. नाव यू टेल मी की व्हॉट इज दिस अल्फा पार्टिकल, हे काय असतात रे अल्फा पार्टिकल्स. सो एक सोप्या शब्दात सांगेन, बरेचदा येतं यावर. अल्फा पार्टिकल्स, एक सोपं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. अल्फा पार्टिकल्स, दे आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. आर यू गेटिंग दिस? And these alpha particle which are positively charged, they are referred, or they are equal to the, or they are considered as helium nucleus. आता हे शब्द मी जे लिहिले की नाही इथे, ते बारकाईने तुम्ही बघा बरं, काही गंमत म्हणून नाही लिहिलंय. अल्फा पार्टिकल्स विच आर पॉझिटिव्हली चार्ज आर बेसिकली हिलियम न्यूक्लियस. माय डिअर फ्रेंड्स, आय एम नॉट सेइंग हिलियम ॲटम मी म्हणत नाहीये.
द मोमेंट आय कॉल दिस इज हिलियम ॲटम, सगळंच गोंधळच गोंधळ आहे. म्हणाल का बरं, काय एवढं काय प्रॉब्लेम आहे? अरे बाळांनो, ॲटम, द मोमेंट आय से ॲटम, इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. I am talking about alpha particles which are positively charged. So when you find its mass which is equal to helium mass, बरोबर आहे, पण त्यांच्यावरचा जो चार्ज आहे तो किती आहे मला सांगा? पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे त्याला आपण ॲटम नाही म्हणत. दोज आर कन्सिडर्ड ॲज हिलियम न्यूक्लियस. खूपदा हा प्रश्न विचारलाय, बिकॉज यू ऑल नो न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. ऐकलंय ना तुम्ही? ओके. सो थोडक्यात हे अल्फा पार्टिकल्स जे असतात हे हिलियमचा न्यूक्लियस म्हणजे बेसिकली 4 AMU यांचं मास असतं आणि +2 हा जो आहे तो त्याच्यावरचा चार्ज आहे. पण आपण त्याला काय म्हणणार नाही? ॲटम नाही. का? कारण ॲटम म्हणला की त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स येऊन हा सगळा स्टोरी काय होणार? न्यूट्रल होणार. सो वी आर टॉकिंग अबाउट द हिलियम न्यूक्लियस. एनिवे, रेफरन्स माहिती असला पाहिजे चांगला म्हणून सांगितलं. बरेचदा एक छोटासा MCQ म्हणून विचारतात की काय रे बाबा तुला काय वाटतं अल्फा पार्टिकल? आता तुला काय वाटतं तर आपण फक्त हिलियम ऐकतो. आपल्या दृष्टीने न्यूक्लियस काय, ॲटम काय फरक पडतं असं नाही आहे. सो please try to understand. So first point. Now the second important thing is after ती तुम्हाला सगळं जे काय म्हणतात डायग्राम आहे ती कदाचित माहिती असेल, बरोबर ना, की इथनं अल्फा पार्टिकल्स निघाले, देन इथे गोल्ड फॉईल एक वापरली होती आणि मग अशी साधारण एक फ्ल्युरोसंट ZNS स्क्रीन होती. आता हे जे मी आय एम शोईंग यू द रफ पिक्चर, I don't want to show you the drawing of this Rutherford's atomic model. ओके, मला ते नाही शिकवायचंय तुम्हाला. याच्यामध्ये जे मेन पॉइंट्स आहेत, ठीक आहे, ते आपण बेसिकली बघणार आहोत आता की काय सांगायचं, राईट. सो आता याचे ऑब्झर्वेशन्स वगैरे आठवत असतील सगळ्यांना, पण एक थोडंसं एक 5-10 मिनिटांमध्ये मी सांगेन तुम्हाला. सो दिस इज द सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. Alpha particle, what is this helium nucleus I told you just now? These alpha particles when pass through this gold foil, which was a thin gold foil, की ज्यामधनं अल्फा पार्टिकल्स पेनिट्रेट होऊ शकतात, and then they will what you can say strike, they will be bombarded on this ZNS screen. The ZNS screen is what it is? Fluorescent screen, की ज्याच्यावर ते पार्टिकल्स पडतात. त्याची प्रॉपर्टी अल्फा रेजची की when they strike the ZNS screen, that is zinc sulfide screen, they produce what you can say illumination, म्हणजे तिथे असा ग्लो ते प्रोड्यूस करतात. आणि मग त्याच्यावरनं ते ऑब्झर्वेशन्स त्याने बघितले आणि ते जे काय असेल दॅट ही नोज बेटर. ओके. सो मी काय सांगणार तर आता हे आपण या ऑब्झर्वेशन्स मधनं काय काय गोष्टी तुम्हाला मी आत्ता विचारलं की तुम्हाला आठवतं का रुदरफोर्ड? तुम्हाला हो, आय नो व्हॉट इज रुदरफोर्ड्स एटॉमिक मॉडेल. सो तुम्हाला काय आठवतं? तर यू नो दॅट की दिस अल्फा पार्टिकल्स वेर पास लाईक दिस आणि मग मोस्ट ऑफ द रेज वेर अनडिफ्लेक्टेड. आठवलं ना खूप लोकांना? व्हेरी गुड. सो अनडिफ्लेक्टेड होते. हे शॉर्टमध्येच सांगतेय मी. आय जस्ट डोंट वॉन्ट टू इरिटेट यू बाय प्रॉबेबली, म्हणजे माहिती असेल तर, पण ठीक आहे, हरकत नाही. मोस्ट ऑफ द रेज वेर अनडिफ्लेक्टेड, कुठेच इकडे तिकडे भटकले नाही, मस्त सरळ गेले त्या गोल्ड फॉईल मधनं, बरोबर. देन मी इथे ऑब्विसली गोल्ड फॉईल आहे म्हणजे काय आहे रे, आपल्याला माहिती आहे ना की हे ॲटम्स आहेत म्हणून, बरोबर ना. तुम्हाला मला आत्ता माहिती आहे, त्यांचं बिचाऱ्यांचे शोधातच होते ते. आपण किती सुखी जीव आहोत, केवढे 200-300 वर्षांची स्टोरी अशी आपण मस्त 7-8 तासात ऐकणार आणि मग सांगणार हे बघा आम्हाला किती माहिती आहे तर. ओके. एनिवे, सो दिस अल्फा पार्टिकल मोस्ट ऑफ द रेज वेर अनडिफ्लेक्टेड. हे सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत. देन फ्यू रेज वेर डेव्हिएटेड थ्रू acute and obtuse angle. आता त्याचे एक्झॅक्ट रेशो वगैरे आहेत, डोंट गो इन टू दॅट डिटेल्स. सो फ्यू रेज वे डिफ्लेक्टेड थ्रू स्मॉल अँगल्स आपण म्हणूया. आणि व्हेरी फ्यू खूप 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 कमी, बरोबर आहे, रेज वेर डिफ्लेक्टेड और रादर दे केम बॅक थ्रू द अँगल ऑफ 180 डिग्री. म्हणजे थोडक्यात असे जाऊन, मी म्हणेन की असे जाऊन इथनं पासून ते असे रिटर्न आले, बरोबर आहे. येते लक्षात? सो दीज आर द 3 ऑब्झर्वेशन्स फ्रॉम दिस रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके. फर्स्ट इज अनडिफ्लेक्टेड, मोस्ट ऑफ द रेज वेर अनडिफ्लेक्टेड. ओके. सेकंड, डिफ्लेक्टेड थ्रू acute obtuse angle, and very few rays, hardly 1 in million असं म्हणतात, hardly 1 in million came back through the angle of 180 degree. ओके. म्हणजे असे जाऊन धडकून आले, बरोबर आहे. तुम्हाला कळलंय मी आत्ता काय केलं तर? ओके. सो माय डिअर फ्रेंड्स,
या ज्या ऑब्झर्वेशन्स वरनं आता आपण असतो माझ्यासारखा असता तर बघत बसला असता, अरे वा ऑब्झर्वेशन्स आहेत, हो की नाही. नाव ही वॉज रुदरफोर्ड, ऑब्व्हियसली नावातच सगळं. सो फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन्स ही ट्राय टू एक्सप्लेन की काय आहे एक्झॅक्टली या ऑब्झर्वेशन्सचा अर्थ त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. अँड व्हॉट वॉज द कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजन असं होतं की मोस्ट ऑफ द रेज अनडिफ्लेक्टेड. ओके, एखादी गोष्ट अशी सरळ जाऊ शकते, कुठे इकडे तिकडे भटकत नाहीयेत ना, परत येते. याचा अर्थ समजा मला इथून जर जायचं असेल, बरोबर, नाव इन फ्रंट ऑफ मी देअर इज कॅमेरा, सो व्हॉट आय विल डू इज की मी जाऊन धडकीन त्याला, राईट. पण तिथे कोणीच नाहीये म्हणल्यावर आय कॅन गो स्ट्रेट. आर यू गेटिंग माय पॉइंट. सो द फर्स्ट पॉइंट इज की वेन इट वॉज अनडिफ्लेक्टेड, इथनं जर हे पास झाले या ॲटम मधनं, ऑब्व्हियसली चाललंय म्हणजे गोल्ड फॉईल मधनं, इथनं ते सरळ पास होऊ शकतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. व्हॉट इज द मिनिंग. आत्ता मी जे एक्झाम्पल सांगितलं, दॅट मोस्ट ऑफ दिस स्पेस इन अन ॲटम मस्ट बी एम्प्टी. And that's why the rays are what they are undeflected. Okay, so first conclusion is what, that most of the space in an atom is what it is, empty. हे पहिलं conclusion from this undeflected वरनं सांगितलं गेलं, that most of the space in an atom is what it is, empty, right. Now the second was they were deflected through the angle. Now as these are positively charged rays, राईट, इफ दे आर गेटिंग डिफ्लेक्टेड, बरोबर आहे ना, समजा हा ॲटम आहे, दे आर गेटिंग डिफ्लेक्टेड, दॅट मीन्स हे इथनं कुठेतरी असे बाजूला काय म्हणून आपण रिपेल होतात. ओके, सो देर मस्ट बी सम पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट. ओके, that was basically what you can say the conclusion from this deflected through the angles. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की इथे hardly a ray in million was deflected through the angle of 180 degree. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे जे आपल्याला बघायचं आहे, काय की सपोज दिस रे पास, आणि आपण एक इथे आता बघूया, असं सरळ हा असं चाललाय, इथे आपण एक ॲटम घेऊया गोल्ड फॉइलचा, लक्षात येते तुम्हाला. नाव दिस इज पासिंग स्ट्रेट. ओके, अँड तो जातोय आणि जाऊन असा परत येतोय 180 डिग्रीने. नाव यू टेल मी की एखादी गोष्ट अशी इथे जाऊन धडकतीये आणि धडकून ती परत येते, समजते तुम्हाला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. याचा अर्थ काय. ट्राय टू अंडरस्टँड की देर इज अ पॉझिटिव्ह चार्ज, येते लक्षात. सो इथे जाऊन धडकते आणि परत येते, दॅट मीन्स देर शुड बी सम मॅसिव्ह बॉडी. बॉडी म्हणजे आपण म्हणूया की खूप जास्त डेन्स काहीतरी पार्ट त्या ॲटम मध्ये असला पाहिजे, कारण हे अल्फा पार्टिकल तसेच हेवी आहेत. ओके, आय टोल्ड यू जस्ट नाउ दॅट दे आर हिलियम न्यूक्लियस, म्हणजे याचं मास आणि हे सगळं तुम्ही बघा, ते जातात आणि धडकून परत येतात, म्हणजे त्यांच्यापेक्षा डेन्स काहीतरी तिथे आहे, मॅसिव्ह काहीतरी आहे. ओके, तरच तुम्ही जाऊन त्याला धडकून येणार ना. म्हणजे सपोज इफ यू पुट देअर से, आपण म्हणूया की एखादा टिश्यू पेपर जर लावला, म्हणजे हे रुदरफोर्डच्या याच्यातनं आहे, टिश्यू पेपर लावला आणि तिथे जर बंदुकीची गोळी मारली तर ती धडकून नाही ना परत येणार, बरोबर ना, ती सरळ जाईल ना, फाडून जाईल ना त्या टिश्यू पेपरला. सांगण्याचा उद्देश की if basically this alpha particles are striking back, then there should be something massive inside that atom. Okay, and what is that massive inside that atom, what is that dense part. So असं म्हणलं जातं की whole mass of an atom is concentrated at that particular area, and afterwards whole mass of an atom म्हणजे काय, तर याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत हे इथे आपल्याला म्हणजे कळतं की बाबा हा जो डेन्स पार्टिकल आहे या डेन्स पार्टवर सुद्धा कोणता चार्ज असला पाहिजे, पॉझिटिव्ह. व्हाय, बिकॉज दे आर डिफ्लेक्टिंग थ्रू द अँगल ऑफ 180 डिग्री, राईट. जर तसं नसतं, हा जर पूर्ण असा कॉन्सन्ट्रेटेड पार्ट जर नेगेटिव्हली चार्ज असता तर हे असे जाऊन त्याला म्हणजे बॅक नसते आले, समजते तुम्हाला. ओके, सो होल मॅसिव्ह पार्ट विच इज कॉन्सन्ट्रेटेड, जिथे सगळं ॲटमचं मास कॉन्सन्ट्रेट होतं, दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज. हे कन्क्ल्युजन महत्वाचं आहे. अँड दॅट हे कुठून कळलं तुम्हाला, काय मी सांगितलं की नसता तर तो तिथेच राहिला असता, डिफ्लेक्ट बॅक नसता झाला. सो दॅट मॅसिव्ह पॉझिटिव्हली चार्ज व्हॉट यू कॅन से
part area is basically called as, that is called as nucleus. काय म्हणतो आपण त्याला? न्यूक्लियस. बरोबर. सो हा न्यूक्लियस तुम्हाला मला आत्ता माहिती आहे की येस त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स असतात. अजून आपण न्यूट्रॉन वगैरेवर गेलोच नाहीये, हे लक्षात येतं तुमच्या. ते तर मला तुम्हाला माहिती आहे. अजून आपण आता कुठे आहोत मला सांगा. आपण सुरू झालो की ॲटम तर डिव्हाइडच होत नाही. मग आपण म्हणलं की नाही बाबा त्याच्यात इलेक्ट्रॉन्स असतात. मग आपण आता म्हणतोय की नाही नाही नाही, इथे पॉझिटिव्हली चार्ज पण असला पाहिजे, पॉझिटिव्ह पार्ट पण असला पाहिजे. ओके. आणि न्यूट्रॉन बद्दल आपण अजून काही बोललोच नाहीये, त्याची अजून डिस्कव्हरी तिथपर्यंत आपण गेलो नाहीये, आपण म्हणजे हे लोक गेलेले नाहीये. ओके. सो दॅट कन्क्ल्युजन बेसिकली याच्यावरनं लक्षात असं आलं की द ॲटम शोज अ पॉझिटिव्ह पार्ट अँड दॅट इज न्यूक्लियस, की ज्याच्यामध्ये या पॉझिटिव्ह चार्जला पुढे जाऊन प्रोटॉन असं म्हणलं गेलं. ओके. प्रोटॉन कसं म्हटलं गेलं तर याला बेसिकली एक एक्सपेरिमेंट आहे, तो रुदरफोर्डने केला. म्हणजे हा सगळा जो प्रकार घडला दॅट वॉज इन 1911 अँड आफ्टर दॅट आफ्टर ऑलमोस्ट 8-9 इयर्स 1919 मध्ये, म्हणजे 8 इयर्स प्रूव्ह केलं एका ट्रान्सम्युटेशन मधनं. म्हणजे काय ते पण सांगते तुम्हाला की येस देअर इज अ प्रोटॉन विच इज ऑप्टेन्ड. सो कसा तो आहे ते काय आहे ते मी सांगते. बट बिफोर दॅट ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ऑल ऑफ यू अंडरस्टूड की कसा तो इथे रचलेला आहे, कसे त्याचे काय म्हणतात त्याला कन्क्ल्युजन्स आहेत. ओके. सो हे कळलं that most of the space in an atom is empty. It consists of the positive charge. And third important is what? There is a massive part inside the atom where a whole mass of that atom is concentrated, and that is very dense, that is positively charged, which is called as what? Nucleus. So these are the observations what you can say basically for Rutherford's atomic model. मग रुदरफोर्डने प्रपोज केलं की पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्या बाजूला इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग. ओके. त्याला रेफरन्सला आपण ॲटॉमिक मॉडेल कसं असलं पाहिजे याच्या पण बऱ्याच स्टोरी आहेत. लाईक जे थॉम्सनचं एक मॉडेल आहे, बट सॅडली इट इज नॉट इन्क्लुडेड इन युअर सिलेबस, सो आय विल नॉट कन्फ्यूज यू. सो दिस इज वॉट दिस इज रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आय होप दिस इज क्लिअर. ओके. समजला आहे नीट? काही प्रॉब्लेम? ओके. आय डोंट नो इन टेक्स्टबुक इट इज नॉट गिवन टू दॅट डेप्थ, बट आय ट्राय टू एक्सप्लेन, कारण या थोड्या थोड्या गोष्टी तरी मला असं वाटतं की माहीत असल्या पाहिजे मुलांना. एनिवे, सो आता मी म्हणत होती तुम्हाला की 1911 नंतर साधारण एक 7-8 वर्षामध्ये एक ॲक्च्युअल रेफरन्सने प्रोटॉन कन्फर्म झाला. अँड व्हॉट वॉज दॅट? दॅट वॉज, आय विल एक्सप्लेन कसा असतो तो. फर्स्ट ऑफ ऑल ते रिप्रेझेंटेशन मी सांगेन. अगेन इट वॉज डन बाय रुदरफोर्ड. सो त्यांनी काय केलं, डिस्कवरी ऑफ प्रोटॉनच ठेवली आहे मी अजूनही. बरोबर. सो पहिला सांगितला पॉझिटिव्हली चार्ज आपण बघितला. आता नायट्रोजन 714. व्हॉट इज दिस 14? You know that is the atomic mass number. 7, that is the atomic number, you all know. On this nitrogen, the helium nucleus, म्हणजेच alpha particle is shown like this. That is helium nucleus म्हणून त्याला दाखवलं जातं. 2-4 just now I told you the mass and the charge. When this alpha particle were bombarded on this nitrogen, what happens is it gives out, याला म्हणतात ट्रान्सम्युटेशन. ओके. आता हे सगळं न्यूक्लिअर केमिस्ट्री इज देअर इन द सिलेबस, सो ॲट दॅट टाइम विल सी की एक्झॅक्टली याचं मिनिंग काय असतं, कसे घडतात. आत्ता मी तुम्हाला फक्त रुदरफोर्डने काय केलं तेवढं फक्त सांगते. सो जस्ट डोंट वरी अबाउट द रेस्ट ऑफ द थिंग्स. विल कम टू दोज पॉइंट्स ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट. So when you bombard this alpha particle on this nitrogen, what was obtained is oxygen. या नायट्रोजन ॲटमचं कन्व्हर्जन कोणामध्ये झालं? ऑक्सिजन मध्ये. आणि विथ दॅट हे जे आपल्याला महत्वाचं आहे, तुम्ही जर आता हे बघितलं तर 14 + 4 18. सो दिस इज 17 + 1 18 मास सगळा बॅलन्स. 7 + 2 9, 8 + 1 9, दॅट इज बॅलन्स. ओके. सो म्हणजे थोडक्यात ते सगळं बरोबरच आहे, ते बघायची गरज नसते, बट तरी आपल्याला झेपलं पाहिजे काय करतोय म्हणून. सो इथे जर बघितलं ना बाळांनो, तर इथे हायड्रोजन वॉज एमिटेड. ओके. आता हायड्रोजन वॉज एमिटेड अँड this transmutation, that is conversion of nitrogen into oxygen takes place. Okay. So याच्यावरनं हे लक्षात आलं की येस हायड्रोजन ॲटम बेसिकली इज एमिटेड. राईट. म्हणजे थोडक्यात काय,
तर या एक्सपेरिमेंटवरनं ऑन दिस बेसिस व्हॉट रुदरफोर्ड एक्सप्लेन इज that hydrogen nucleus must be present in all the, what you can say, it should be present in all the nucleus. म्हणजे सगळे जे ॲटम्स असतात ना त्यांच्यामध्ये बेसिक जो आपण म्हणतो की बेसिक पार्टिकल जो आहे तो कोण असला पाहिजे, हायड्रोजन असला पाहिजे. कसं काय, तर ही सेज दॅट एव्हरी टाइम दिस हायड्रोजन गेट्स एमिटेड, दॅट मीन्स this hydrogen that is basically the part of all this nucleus. आणि थोडक्यात याला पुढे जाऊन काय म्हणलं गेलं मला सांगा, प्रोटॉन असं म्हणलं गेलं. काय म्हणलं गेलं, प्रोटॉन. ओके, सो या बेसिकली ट्रान्सम्युटेशन वरनं कोणाचं फॉर्मेशन कन्फर्म झालं, कोण कन्फर्म झाला, दॅट वॉज द डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. H11, इफ यू सी दॅट इज वन चार्ज वन मास, दॅट इज. सो हा जो एक्सपेरिमेंट आहे दॅट गिव्स यू एक्झॅक्ट आयडिया दॅट हाऊ दॅट प्रोटॉन वॉज कन्फर्म. ओके, कन्फर्म प्रपोज तर केलाच होता आधी त्या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये, आता तो कन्फर्म पण झाला या ट्रान्सम्युटेशन एक्सपेरिमेंटमध्ये. ठीक आहे, सो दॅट वॉज अबाउट द कन्फर्मेशन ऑर यू कॅन से डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. इज इट क्लिअर, कळतंय हे काय चाललंय तर. ओके, नाव आता कुठल्या इयरपर्यंत पोहोचलो आपण, 1897 इलेक्ट्रॉन, मग 1911 प्रपोज दॅट स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, 1919 एक्झॅक्ट प्रोटॉन फाइंड आउट केला, आणि आता पुढे जाणार आहोत आपण. वी हॅव फाउंड 2 सबएटॉमिक पार्टिकल्स. हे कुठे आहेत, ऑब्व्हियसली ॲटम मधनं सुटतात आहेत ना, म्हणजे ॲटमचा पार्ट आहे ते म्हणून येतात आहेत बाहेर. सो now we'll move to the next discovery, and that discovery is what, that is discovery of neutron. कोणती डिस्कवरी आहे, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. आता ही खूप तशी बघितली तर एव्हरी डिस्कवरी इज नॉट लाईक तुम्हाला म्हणजे 2-2 मिनिटांमध्ये सांगण्यासारखी, बट देन दॅट इज ओनली रिक्वायर्ड ॲट दिस स्टेज. ओके, ते कसं काय मग एवढं सगळं असं भव्य दिव्य, कारण तो चॅप्टरचा मेन नाही आहे, म्हणजे चॅप्टर आपल्याला भलतीकडे घेऊन जाणार आहे नंतर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतात, पण मग तसंच ऐकणं आपल्याला अंगवळणी पडतं, अँड वी फॉरगेट दॅट व्हॉट वॉज द पर्पज टू लर्न दिस चॅप्टर. ओके, सो ते नको व्हायला. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन दॅट इज इन डेप्थ कशी सुरुवातीपासून घेतली, प्राऊड, रुदरफोर्ड अशी मोठी मोठी लोक त्यामध्ये काय म्हणतात इन्व्हॉल्व्ह झालेली होती ते सांगण्यामध्ये. असं अचानक नाही घडलं, बट स्टील एक थेरी की तिथे न्यूट्रल पार्टिकल्स असतात, दॅट एक्झिस्टन्स ऑफ न्यूट्रॉन वॉज प्रपोज्ड बाय अगेन व्हॉट यू कॅन से रुदरफोर्ड. रुदरफोर्डने सांगितलं होतं की नाही, ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूट्रल पार्टिकल्स अँड दोज न्यूट्रल पार्टिकल्स आर न्यूट्रॉन. हे पहिल्यांदा रुदरफोर्डकडनं आलं. आणि मग साधारण 1932 मध्ये हे साधारण जे प्रपोज केलं ते रुदरफोर्डने 1920च्या आसपास. देन ऍक्च्युअल जी डिस्कवरी आहे दॅट इज इन 1932, विच वॉज बाय चॅडविक. राईट, की ज्यांनी म्हणजे ज्यांनी जसं तो मगाशी ट्रान्सम्युटेशन वाला एक्सपेरिमेंट होता ना, लाईक दॅट, की चॅडविक experimentally proved or observed that yes, there are neutral particles, and those neutral particles they found in 1932 in one experiment. What was that experiment, तो कसा आहे ते सांगितलंय. सो थोडासा एक रफ मी डायग्राम इथे काढीन. दिस इज अ पोलोनियम सोर्स, की ज्यामधनं तुमचे अल्फा पार्टिकल्स बाहेर पडतात. आता वेगवेगळे सोर्सेस आहेत. ओके, सो दिस अल्फा पार्टिकल आर बंबार्डेड on this beryllium, right, आणि मग बेरिलियम वर हे अल्फा पार्टिकल बंबार्ड केले. राईट, आता इथनं काय बाहेर निघालं दॅट वी डोंट नो, आपल्याला माहिती नव्हतं हे काय होतं तर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तर आत्ता माहिती झालंय, त्यांना माहिती नव्हतं. सो दोज पार्टिकल्स वेर, हा जरा बेरिलियम मी तुम्हाला शीट सांगितला बरोबर ना, ते डायग्राम बघून घेते, चुकू शकतं. देन दिस इज अ पॅराफिन शीट, की ज्याच्यावर हे पार्टिकल्स कोण आहेत माहिती नव्हतं. बरोबर आहे, दॅट वॉज अननोन, अनआयडेंटिफाईड पार्टिकल्स. दे वेर बंबार्डेड ऑन दिस पॅराफिन, आणि मग त्यामधनं जे बाहेर पडलेत दॅट वॉज प्रोटॉन. ओके, सो असं साधारण, इफ आय एम करेक्ट, येस, दॅट इज द पिक्चर विच यू ऑब्झर्व हियर. सो दिस इज व्हॉट, दिस इज अल्फा पार्टिकल सोर्स. Then
this is what? Yes, what I told you, yes. This is unidentified particle ज्याचा शोध चॅडविकने लावला. आणि मग these unidentified particles on paraffin produce new particles, that is proton. Okay. आता चॅडविकने काय केलं माहिती का तुम्हाला? चॅडविक, what चॅडविक has done, हे जे प्रोटॉन्स आहेत या प्रोटॉनची वेलॉसिटी त्याने मोजली अँड ऑन दॅट बेसिस जे काय गणित कॅल्क्युलेशन त्यांनी केले असतील, व्हेरी गुड. ओके. सो ऑन दॅट बेसिस ही फाउंड दॅट की हे जे इथे अनआयडेंटिफाईड पार्टिकल दिसतात आहेत, दोज अनआयडेंटिफाईड पार्टिकल बेसिकली हॅज सिमिलर मास टू दॅट ऑफ दिस प्रोटॉन. यांचं मास जे ते ऑलमोस्ट प्रोटॉन इतकंच आहे. हे पहिलं ऑब्झर्वेशन होतं. and these are what? These are neutral particles. Okay, they are not positively charged particle. So these two references were there. What was the two references? One is mass is almost same to that of proton, and second important thing which was even by Rutherford existence यांनी सांगितला होता that these are what? They are neutral, they don't have any charge. आणि मग या पार्टिकलला पुढे जाऊन नाव देण्यात आलं and that was what? That was न्यूट्रॉन. काय म्हटलं गेलं? दिस अनआयडेंटिफाईड पार्टिकल विच हॅज ऑलमोस्ट मास सेम टू दॅट ऑफ द प्रोटॉन बट दे आर चार्जलेस. दिस पार्टिकल्स वेर आफ्टरवर्ड्स कॉल्ड ॲज व्हॉट? न्यूट्रॉन. सो अशा पद्धतीने न्यूट्रॉनची थेअरी म्हणजे थेअरी म्हणण्यापेक्षा एक्झिस्टन्स हा प्रूव्ह झाला. ओके. आता कसा तो एक्झॅक्टली होता तर आपण जर ते करण्याचा प्रयत्न केला तर दॅट विल बी लाईक दिस. म्हणजे ते मगाचं जे ट्रान्सम्युटेशन तुम्हाला मी दाखवलं ना, इफ आय ट्राय टू शो दॅट इज आय थिंक नॉट गिवन इन द टेक्स्ट बुक अगेन. सो इफ यू टेक बेरिलियम, जर बेरिलियम तुम्ही घेतला, द atomic number is 4, the mass is 9. Okay, and if you bombard the alpha particles, that is to 4, then what happens is this beryllium gets converted into carbon 16 12, and those unidentified particle having no charge but the mass equal to proton, not exactly, these particles were formed, observe, and because they are chargeless having mass this, they are called as what? Neutron. So या बेरिलियमच्या अल्फा पार्टिकल बंबार्डमेंट मधनं आपल्याला हा न्यूट्रॉनची डिस्कवरी कळते. ओके, विच वॉज बाय चॅडविक. सो आय थिंक दॅट इज नॉट एक्झॅक्टली गिवन इन द टेक्स्ट बुक. ओके, बट येस, तुम्हाला हे माहिती असणं म्हणजे लॉजिकली ते समजतं सुद्धा कसं आहे, आणि म्हणून ते असलं तर त्यामध्ये काही फारसा तोटा नाही आहे. बरोबर आहे ना? ओके. सो बाळांनो, आता 3 गोष्टी आपण इथे आता बघतोय. ओके. सो कोणत्या 3 गोष्टी आपण आता इथे बघितल्या? गोष्टी म्हणजे गोष्टी ऐकल्या आपण आता, पण त्याचा अर्थ होता की डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन अँड डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. ओके. सो अगदी बेसिक पार्टिकल्स बद्दल आपण बोलतोय. वी आर टॉकिंग अबाउट इट्स व्हॉट यू कॅन से, म्हणजे प्रॉपर्टीज काय आणि काय, अशा प्रकारचे बेसिक गोष्टी आपण आत्ता ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये बोलतोय. ओके. तर I think this is clear in your mind. Conceptually तर I don't think, because they are just like stories. So फारसं असं त्यामध्ये खूप असं न समजण्यासारखं वगैरे काही नाही आहे. येस, यू शुड नो फ्यू थिंग्स लाईक यू शुड नो मास, चार्ज अँड ऑल दॅट. सो मला असं वाटतं ते टेक्स्टबुकमध्ये पण दिलेलं आहे. आय थिंक आय हॅव रिटन फॉर इलेक्ट्रॉन. नाव लेट्स राईट फॉर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स बद्दल पण आपण लिहूया, म्हणजे दोघांना कम्पेअर करता येईल आपल्याला की काय त्यांच्या गोष्टी आहेत ते. ठीक आहे. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज? नाव दिस इज, आय थिंक मी पहिलं लिहिलं होतं तो ते मी परत लिहित नाही, चालेल ना? ओके, थँक्यू सो मच. इलेक्ट्रॉन मध्ये चालेल ना म्हणायच्या आधीच असं शहाण्यासारखं नाही असं लिहिलं आहे मी. आता इथे आता चार्ज तर इथे लिहिला होता नेगेटिव्हली चार्ज. दिस आर व्हॉट? दिस आर पॉझिटिव्हली चार्ज, अँड दिस इज नो चार्ज, न्यूट्रल. सो इथे न्यूट्रलच लिहूया ना, नो चार्ज काय न्यूट्रल. दिस इज कंपॅरिझन विच कॅन बी आस्क. आता कधी काय कोणतं काय काही बोलू नाही शकत आहे, बट विच कॅन बी आस्क. सो नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड न्यूट्रल. Second important thing I have written was the charge. So it was minus 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. This is positive, so it is value is same या particle वरच्या charge ची, which is plus 1.602 10 raised to minus 19 coulomb.
ठीक आहे, बरोबर आहे. आणि यांच्याबद्दल काय, सो यांना रिप्रेझेंट करताना असं करतात -1 चार्ज +1 चार्ज, आणि याच्यावर तर काही नाहीच आहे, दे आर न्यूट्रल, सो नो क्वेश्चन अबाउट दिस प्रॉपर्टी चार्ज. ओके, त्यानंतर तिसरं आहे मास. येस, मास महत्वाचा आहे. इथे मी लिहू का, इथे -1 +1, ठीक आहे ना, इथे 0. बरोबर लिहिलंय, समजतं ना, हे जे काही मी लिहिते रिप्रेझेंटेशन. एनिवे, त्यानंतर तिसरं लिहूया प्रॉपर्टी दॅट इज मास, विच इज मास इज नेव्हर निगेटिव्ह वगैरे काही नाही लिहायचं बरं करे. 9.1 × 10⁻31 kg. केवढे छोटूशे गोंडूशे, म्हणजे मी म्हणेन की निग्लिजिबल इलेक्ट्रॉन्स आर देअर. -1 पॉईंट एक्झॅक्ट व्हॅल्यू इज मला नाही लक्षात, प्लीज गो थ्रू द टेक्स्टबुक. 9.1 × 10⁻31 kg. Then about the protons, it is 1.6726 into 10⁻27. This is proton. ठीक आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, मला माहिती नसलं तरी चालतं, मला सगळ्या काय म्हणतात त्याला सूट आहेत. ठीक आहे, आणि तिसरं न्यूट्रॉन मास इज 1.67. ते तेवढं लक्षात येतं. पुढचा नंबर 493 into 10⁻27. सो इफ यू सी ऑलमोस्ट सेम तुम्हाला दिसतात. ओके, अँड देन दोज, ह्या सगळ्या ज्या लिहिल्या आहेत मी, दे आर इन kg. हे सगळे kg मध्ये लिहिलेले. ठीक आहे, सो बाळांनो, ह्या प्रॉपर्टीज, कम्पॅरेबल प्रॉपर्टीज यू शुड नो अबाउट द चार्ज, मास, आणि कसं रिप्रेझेंटेशन त्यांचं केलं जातं. ओके, सो आय थिंक दिस इज ऑल अबाउट द सब ॲटॉमिक पार्टिकल, अँड विच इज अबाउट द फर्स्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दिस ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता हे पार्टिकल्स रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये तुम्हाला सगळ्यांना, मला सगळ्यांना माहिती आहे की सेंटर मध्ये जो असतो दॅट इज न्यूक्लियस विच कंटेन्स दोज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, अँड अराउंड दॅट द इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन द सर्क्युलर पाथ. ओके, सो हे असं मॉडेल जे आहे ते आपण सगळ्यांनी आजपर्यंत बघितलेलं आहे. आता यात काही वेगळं आहे का, अजून काही भयानक आहे का, ते सगळे प्रश्न ऑब्व्हियसली, की काही बदल त्याच्यामध्ये अचानक मॅडम शिकवतात ते म्हटल्यावर झालाय, असं काही घडणार आहे का, दॅट विल डेफिनेटली सी. बट बिफोर दॅट आय थिंक दिस 3 डिस्कवरीज hopefully are cleared. Okay, there should not be any question, and you all should know about these properties also. Okay, so मस्तपैकी पुस्तकातनं छान वाचा. 1-2 मिनिटांमध्ये हे झाल्यानंतर रिवाइज करा की आपण कुठून सुरू केलं होतं, किती लोकांची नावं आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. गोंधळ घालून ठेवायचा नाही. वी हॅव स्टार्टेड फ्रॉम कणाद, देन डाल्टन, राईट. मोठ्या लोकांची नावे रे, बरोबर घ्या बाबा. ओके, देन सर जे थॉम्सन, कोणालाही सर म्हणत नाही, बरोबर, थॉम्सन, देन रुदरफोर्ड, राईट. मग मी मध्ये एक नाव घेतलेलं तुम्हाला आठवत असेल, गोल्डस्टेन, एनोड्रेस डिस्कवरी. हे नाही दिली आहे पुस्तकात, सो आय विल नॉट डिस्टर्ब यू बाय टेलिंग ऑल दिस थिंग्स. देन चॅडवेक, राईट. प्रत्येकाने काय काम केलं, जसं आपण काहीतरी कामं करत असतो तसं यांनी काय काय महान कामं केले माहिती पाहिजे. सो हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात घ्या. ऑल ऑफ यू शुड नो की अशा पद्धतीने ते सगळं जे आहे ते घडलं. ठीक आहे, इज इट क्लिअर? एनी क्वेश्चन अबाउट दिस? ओके, सो जस्ट गो थ्रू द टेक्स्ट बुक, अँड इफ यू हॅव एनी डाऊट, येस, एनी टाइम यू कॅन आस्क मी. ओके, कधी वाटलं तर मला विचारा, राईट. तोपर्यंत मस्त वाचा छानपैकी. इंटरेस्ट आला असेल तर पुढे गेलात चॅप्टरमध्ये तरी माझं काही म्हणणं नाही, बिकॉज द चॅप्टर इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. बरोबर आहे, जसं जसं पुढे जातो ना आपण, तसं जसं आपण वाचतच बसतो. जसं एखादं बुक आपण वाचतो तसं ते होत राहतं या चॅप्टरमध्ये. ओके, सो आय होप तुम्ही ते करण्याचा नक्की प्रयत्न कराल. टिल देन एन्जॉय. ओके, आणि मस्त मजा करा. ठीक आहे, ओके, थँक्यू.